या ठिकाणी निखिल भाऊला खूप कन्व्हिन्स करून निखिल भाऊंनी मस्तपैकी रस पाजलेला आहे त्याच्या मोठ्या मनाने. आता बाहेर जायचंच म्हटलंय तर तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे आहे ना संध्याकाळी चहा लागते. तर शुभम भाऊ मी चहा घेणार आहे. निखिल भाऊचे ते म्हणजे व्यायामचं काम असतं, तो काही चहा म्हणजे त्याची चहा बंदच केलेली, डाएट केली त्याने आणि त्याने साखर बंद केली. बट शुभम भाऊ मी चहा घेतो आम्ही. आम्ही आज दिवसातून 3 वेळेस चहा घेतलेली आहे, एक सकाळी एक जामनेर मध्ये अँड आता घेऊ. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय अँड स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आहे ना आज मस्त पैकी मी जातोय आत्याच्या गावाला अँड सोमभाऊ इकडे एकटा आहे. तर सोमभाऊ कसं वाटतंय? एकदम भारी. जा आरामात जा. तर काही आहे ना त्याला आता इथं कोणीच नाही आहे, फक्त तिकडे आहे तर काकाचे मुलं आहे, तो पण निघालेला आहे. काहीच आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर झालेले 978, फक्त 22 सबस्क्रायबर लागताय गाईज 1K होण्यासाठी. तर ज्यांनी पण नाही सबस्क्राईब केले असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून घ्या गाईज. म्हणजे ना तुम्हाला आपले व्हिडिओ डेली बघायला भेटील. आणि आतापासून ब्लॉग आहे ना गाईज, म्हणजे पूर्ण डेली ब्लॉग्स पडत आहे गाईज. आज पण ब्लॉग अपलोड करायचा आहे, तो आजचा ब्लॉग 10 GBचा झालेला आहे गाईज. अँड आज जो ब्लॉग करतोय तो खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून त्याला शेवटपर्यंत नक्की बघा. अँड आज जायचं आहे जामनेर आणि जामनेरहून पुढे आत्याच्या गावाला जायचं आहे. अँड गाईज काल आहे ना म्हणजे स्टोरेज पूर्ण 128चं 127 भरलेलं होतं गाईज. बिकॉज आहे ना पूर्ण व्लॉग अँड सर्व म्हणजे काहीच डिलीट केलेलं नव्हतं गाईज. म्हणजे अजून खूप जास्त ॲप्स घेतलेले होते, एडिटिंगचे ॲप, काही ॲप उडावं लागले, थंबनेलचे ॲप उडावं लागले गाईज. अँड आता जे म्हणजे कालपासून जे ब्लॉग शूट केले होते त्याच्या पण स्क्रिप्ट डिलीट नव्हत्या केल्या, तर आता पूर्ण डिलीट केलेलं आहे. अँड आता स्टोरेज फक्त 78 राहिलेलं आहे गाईज. म्हणजे ना मोबाईलचं आहे ना पूर्ण स्टोरेज खाली ठेवायचं, म्हणजे कसं मोबाईल फ्री चालतो गाईज. अँड आपला मोबाईल तसा पण चांगलाच आहे गाईज. आजचा ड्रेस काही असा विअर केलेला आहे अँड आता थोडंसं 5G भेटलेलं आहे, तर व्हिडिओ पण अपलोड करून घेतो. म्हणजे अनलिमिटेड डाटा असला ना तर व्हिडिओ अपलोड करायला काही वाटत नाही गाईज. तसं माझं 4Gला 2 GB आहे फक्त. निखिल भाऊला कॉल केलेला आहे आणि तो बस स्टँडवर घ्यायला आहे, आता मी बसमध्ये. निखिल दादा रिसिप्टचं काम करत होता, मग शुभम भाऊ जळगावला गेलाच होता, तर मग शुभम भाऊने मला कॉल केला, तू कुठे आहे म्हटलं. मग तो चालेला आहे आता घ्यायला. आपली परत पुन्हा भेट. हां पुन्हा भेट झाली आपली. तर गाडी या ठिकाणी लावलेली आहे आणि शुभम भाऊ म्हणे चाल म्हणे काहीतरी खाऊन घेऊ. तर आम्ही निखिल दादाचा वेट करतोय, तो येईपर्यंत आम्ही तोपर्यंत इथं काही पण खाऊन घेतो. तर आता या ठिकाणी शुभम भाऊ आता निखिल भाऊचा वेट करतोय, बसतो या नंबर 1 चायवाल्यावरती 1 नंबर चहा फ्रीमध्ये स्पॉन्सर. निखिल भाऊला आहे ना सह्याद्रीजवळ या चांगलं आहे, तो सह्याद्रीजवळ येतो या ठिकाणी. तर आज तो या ठिकाणी येईन आणि आम्ही त्याला घेऊन जाणार आहे. या ठिकाणी येतोय गाईस तो सह्याद्रीजवळ. तर किती वेळ लागतो काय माहिती त्याला आता. तर काही आता निखिल भाऊ पण आलेला आहे. निखिल भाऊ खूप वाट बघितली बाई डायरेक्ट तुझी. निखिल भाऊला मी 10 मिनिटं अगोदर इतके कॉल केले माहिती का, पण त्याचा मोबाईल सायलेंटवर होता. तर निखिल भाऊ घरी अँड आता घरी गेल्यावर काही मग मस्त खायला वगैरे. तर चलो तर शिवम भाऊची माझी ना परत भेट झाली नाही तर आहे ना तो होता ना म्हणजे त्याला सांगून ठेवलं नाही तर मला आणखी किती भाऊला राहायचं होतं बाई. आठवडच नाही ना आपल्याला जंगलातच बनवलेला आहे, बघू शकता येईल. आणि इतकं भारी वाटतं या ठिकाणी गाडी चालवला. या ठिकाणी निखिल भाऊला खूप कन्व्हिन्स करून निखिल भाऊंनी मस्तपैकी रस पाजलेला आहे त्याच्या मोठ्या मनाने. फायनली गाईज आता आलेलो आहे घरी अँड ना आता ड्रेस वगैरे चेंज करतो. म्हणजे या ड्रेसमध्ये कसं अनकम्फर्टेबल फील होतंय. आता मस्त टी-शर्ट घालतो म्हणजे पूर्ण कम्फर्टेबल फील होईल. आता शिवम भाऊ आहे ना मस्तपैकी पिक्चर डाउनलोड करतोय लॅपटॉपवर, कारण आम्हाला आहे ना रात्री लॅपटॉपवर पिक्चर बघायचे नसतं. लेनोचं लॅपटॉप आहे बघा. तर शिवम भाऊ झाले का पिक्चर डाउनलोड.
वेबसाईट सर्च करतोय आपण, थोडा वेळ लागेल. वेबसाईट सर्च करतोय, थोडा वेळ लागेल. मस्तपैकी भारी पिक्चर डाउनलोड करायचा आणि मस्तपैकी रात्री आम्ही 3 जण बघणार आहे. तर काही सकाळपासून आहे ना आम्ही सर्व वरतीच होते आणि आता आलेले खाली. आणि आता आहे ना मला 15-20 मिनिटात आहे ना म्हणजे ते व्यायाम करायला जायचं. म्हणजे दोघी ह्या निखिल भाऊ जो आहे ना पोलीस भरतीची तयारी करतोय, शुभम भाऊ मी त्याच्यासोबतच जातो असंच. अँड आता मस्तपैकी खाली आल्यावर आहे ना 15-20 मिनिटं मस्त तारक मेहता का उल्टा चष्मा बघत होते टीव्हीवर. अँड मस्तपैकी आता जाऊ बाहेर. आता बाहेर जायचंच म्हटलंय तर तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे आहे ना संध्याकाळी चहा लागते. तर शुभम भाऊ मी चहा घेणार आहे आणि निखिल भाऊचे ते म्हणजे व्यायामचं काम असतं, तो काही चहा म्हणजे त्याची चहा बंदच केलेली केली त्याने. हा आणि त्याने साखर बंद केली. बट शुभम भाऊ मी चहा घेतो. आम्ही आज दिवसातून 3 वेळेस चहा घेतलेली आहे, एक सकाळी एक जामनेर मध्ये अँड आता घेऊ. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. शुभम भाऊने या ठिकाणी चहा केलेली आहे मस्तपैकी. शुभम भाऊ कशी होईल चहा मग? चहा होईल गोल्डन. हा आपल्या हातची चहा म्हणजे गोल्डन. तर शुभम भाऊ इतके भारी चहा ठेवतो माहिती का, एक नंबर. जर शुभम भाऊनं दुकान घरी टाकलं ना डायरेक्ट इतके सेल येतील म्हणजे एक नंबर. बात तो सही है. निखिल भाऊ नाही ना ग्राउंडवर जायची तयारी केलेली आहे. तर बघू शकता एक नंबर मस्तपैकी तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी हर्षल दादा पण आलेला आहे, निखिल भाऊंचा मित्र. तर चल मग निखिल भाऊ. तर आता निखिल दादा ना हर्षल दादा गेलेले पुढे आणि शुभम भाऊन मी ना नंतर जाणार आहे गाडी घेऊन, कारण मामा गाडी घेऊन गेलेले. तर आम्ही नंतर जाऊ गाईज ग्राउंडवर. काहीच खाली ना बिलकुल नेटवर्क चालत नव्हतं, तर मी वरती आलेला होता. 5G भेटलं, कारण आता निखिल भाऊ पण गेलेला आहे ग्राउंडवर आणि शुभम भाऊन मी नंतर जाणार आहे. तर आहे ना मतलब 5G भेटण्यासाठी वरती जाऊ नये. तेव्हाचं निखिल भाऊचं हॉटस्पॉट चालू होतं. आणि वरती येता येता आहे ना मधल्या घराची कडी खोलली काय आणि इतकी जोरात लागलेली माहिती का, खूप जास्त रक्त येतं आहे. अँड आता चला मस्तपैकी जाऊ थोड्या वेळात. तर गाईज मला आहे ना कडी लागलेली ना वरच्या घराची. तर आत्या आणि शुभम भाऊ इतके टेन्शन येत आहे माहिती का, ते म्हणताय हे लाव ते लाव हळद लाव वगैरे. बट आहे ना ते छोटंच आहे, मी काही लावत नाही काहीच. ते असं झालेलं आहे माहिती का, मी जेव्हा खाली उभा असतो ना म्हणजे खालच्या घरात असतो ना तेव्हा काहीच नेटवर्क नाही येत गाईज. वरच्या घरात 4G येतं आणि त्याच्या वर गेलं ना गाईज तर डायरेक्ट एकदम 5G अनलिमिटेड चालू होऊन जातं. फायनली लाईन. आता आम्ही चाललो ग्राउंडवरती आणि आज सोनूची स्वतःची गाडी आज घरी, त्यामुळे आज सोनं आमच्या गाडीवरून काल आमची गाडी चालवतोय. आता फायनली ग्राउंडवर पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी शुभम भाऊ आहे आणि इथं ग्राउंडचे पोरं मस्तपैकी व्यायाम काढत आहे म्हणजे भरतीची. या ठिकाणी ना पूर्ण पोरं आहे ना जे भरतीची तयारी करत आहे. आणि इथं आपला निखिल भाऊ आहे, बाकी हे सर्वांची तयारी चालू आहे. आणि या ठिकाणी शुभम भाऊ नेटवर्कचं काम करतोय. काय करतोय शुभम भाऊ? बस चॅटिंग करतो जरा. अच्छा शुभम भाऊ फ्रेंड्स सोबत चॅटिंग करतोय, म्हणजे त्याचे मित्र आहे त्यांच्यासोबत. अच्छा हमको सिखा रिया है. अँड मी ब्लॉग शूट करतोय गाईज आणि निखिल भाऊच्या मोबाईलचं हॉटस्पॉट घेतलेलं आहे बिकॉज इथं पण एअरटेल चालत नाही गाईज. अँड त्याचं हॉटस्पॉट घेऊन आहे ना आता ब्लॉग अपलोड केलेला आहे, आता त्याला बघतोय बरोबर. आता चाललेलो आहे घरी. आता शुभम भाऊ ड्रायव्हिंग करतोय. आता घरी गेला जेवण वगैरे करू आणि मग मी करणार एडिटिंग. आणि आता निखिल भाऊ पण आलेला आहे. तर निखिल भाऊचं वर्कआउट वगैरे झालेलं आहे ग्राउंडवर मस्तपैकी. तर निखिल भाऊचं मस्तपैकी स्वप्न आहे त्याला महाराष्ट्र पोलीस बनायचं आहे गाईज. चला अँड आता ग्राउंडवरून आलेले आहे घरी आणि शुभम भाऊ गाडी पार्क करतोय. निखिल भाऊ इथं उभा आहे. आज आहे ना मस्तपैकी आत्याने खिचडी केली होती अँड मस्तपैकी जेवण वगैरे झालं ना. आजचा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.